नमस्कार मंडळींनो, भक्ती विश्व मराठी या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील अतिप्राचीन अशा मंदिरांची माहिती घेणार आहोत. तरी ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या घंटीला नक्की प्रेस करा. तर चला तर मंडळी, आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक मंदिर, पुरातन मंदिर, देवाची मंदिर यांचा समावेश आहे. यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत माहिती तर असते, पण मंदिरे साधारण किती प्राचीन आहेत अथवा त्यांचा इतिहास काय आहे याबद्दल माहिती नसते. अनेक नवीन मंदिरे बांधली जातात. देवाची मंदिर, सुंदर मंदिर, प्रसिद्ध मंदिर, विठ्ठलाचे मंदिर या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती असते आणि आपल्याला या ठिकाणाची अधिक माहिती गोळा करायलाही आवडते. आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर आहे, अनेक देवतांची मंदिरे आपल्याला माहीत असतात. ही देवस्थान फिरायला प्रत्येकालाच आवडते, कारण त्याला एक इतिहास लाभला आहे. त्याशिवाय अनेक मंदिरावरील कलाकुसर ही देखील इथे फिरण्याचे मुख्य कारण असते. आपल्या वास्तुशिल्पकारांनी बांधलेली ही मंदिरे आपल्या महाराष्ट्रातील अप्रतिम कलाकुसर आहे. अशाच काही प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरातन मंदिरे, धार्मिक मंदिरे, प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी अगदी पुरातन मंदिर म्हणजे पुण्यातील भीमाशंकर. प्रसिद्ध धार्मिक मंदिर असल्यापैकी हे एक मंदिर आहे. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर हे मंदिर असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक मंदिर आहे. 3250 फूट उंच असणाऱ्या या मंदिरातील शिवलिंग हे खूप मोठे आहे. त्यामुळे या मोटेश्वर महादेव असेही म्हटलं जातं. या मंदिराजवळच भीमा आणि कृष्णा या दोन्ही नद्या एकमेकांना मिळतात. वैशिष्ट्ये: पुराणात सांगितल्याप्रमाणे लोकांची अशी श्रद्धा आहे की रोज सकाळी या मंदिराचे दर्शन सूर्योदय झाल्यानंतर केल्यास, तसंच 12 ज्योतिर्लिंगाचे नाव जपल्यास 7 जन्मांचे पाप दूर होते आणि स्वर्गात जागा मिळते, असा समज भक्तांचा आहे. भीमाशंकर मंदिराची रचना ही प्राचीन आणि आधुनिकता याचा सुरेख मिश्रण आहेत. यात कळस 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधला होता. या मंदिरातील सुविधा देखील शिवाजी महाराजांनी केल्या होत्या असेही सांगण्यात येते. बऱ्याच जणांची घरची कुलदेवता असणारी यमाई देवीचं मंदिर औंध येथे आहे. डोंगरावर असणारे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिर असणाऱ्यांपैकी हे एक आहे. इथे प्रचंड शांतता असते. ज्योतिबाच्या सांगण्यावरून औंधासुराचा वध करून या ठिकाणी देवी विसावली ते ठिकाण म्हणजे औंध. या ठिकाणी यमाई देवीचे अप्रतिम मंदिर बांधण्यात आले आहे. सुमारे 432 पायऱ्या चढून गेल्यानंतर हे यमाई देवीचे मंदिर तुम्हाला दिसते. मंदिर पुजारी साधारण सकाळ ते संध्याकाळच्या वेळेत तिथे उपस्थित असतात. वैशिष्ट्ये: प्रशस्त परिसर आणि तितकीच मनाला मिळणारी शांतता हे या मंदिराचे वैशिष्ट्य. मंदिराभोवती तटबंदी असून साधारण 10 बुरुज आहेत. या देवीसमोर नदी आहे. येथे या मंदिराच आणि देवीचं खास वैशिष्ट्य आहे. अंबिकेची मूर्ती चतुर्भुज असून ही साधारण 6 फूट उंचीची आहे. हे मंदिर पुरातन मंदिर असून ओळखण्यात येते. मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे बाबुलनाथ. सुंदर मंदिर असलेल्यापैकी हे एक देवस्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तर हे मंदिर भक्तांनी संपूर्ण भरलेले असते. याशिवाय दर सोमवारी इथे भक्तांच्या रांग लागलेल्या दिसून येतात. वैशिष्ट्ये: हिंदू राजा भीमदेवाद्वारे साधारण 12व्या शतकात या प्राचीन मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. काळानुसार यात बदल झाला असला तरीही पुरातन काळापासूनचे शिल्प आजही मंदिरात आहे. पूर्वी हे मंदिर पारशी लोकांच्या अगत्या करीत होते. साधारण 90च्या शतकात मुंबईतील सर्वात उंच मंदिर म्हणून बाबुलनाथ मंदिराची ओळख होती. येथील मंदिर पुजारी असलेल्या व्यक्तींनाही खूपच मान देण्यात येतो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी असणारी देवी म्हणजेच नाशिकची सप्तशृंगी माता. 4880 फूट उंच सप्तशृंगी मंदिर पर्वतावर स्थित असलेल्या मंदिरात या देवीचं मंदिर आहे. हे देवीचं मूर्ती 8 फुटांची असून याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असून येथे भक्तांची कायम रांग लागलेली दिसून येते. नवरात्रीच्या दिवसात तर येथे तुफान गर्दी असते. खरं तर नाशिक पर्यटन स्थळे अनेक आहेत, मात्र त्यापैकी हे मंदिर भाविकांसाठी खास श्रद्धास्थान आहे. वैशिष्ट्ये: या मंदिराच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी साधारणतः 472 पायऱ्या आहेत. या पर्वतावर पाण्याचे एकूण 108 कुंड असून यामुळे या प्राचीन आणि पुरातन मंदिराच्या सुंदरता अधिक वाढते. महिषासुर राक्षसाच्या विनाशासाठी जेव्हा प्रार्थना करण्यात आली तेव्हा सप्तशृंगी देवीने रूप धारण केले अशी आख्यायिका आहे. सप्तशृंगीला अर्धशक्तिपीठ मानण्यात येते.
बाणगंगा हा मुंबईतील वाळकेश्वर येथील भाग आहे. येथे असणारे मंदिर हे 18व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिर 18व्या शतकात उभारले गेले असले तरी त्याची आख्यायिका राम आणि परशुराम या अवतारी पुरुषांशी निगडीत आहे. या मंदिराचे बांधकाम चालू असताना येथील जमिनीत जे शिवलिंग सापडले त्याचीच प्रतिष्ठापना या मंदिरात करण्यात आले असल्याचे म्हटले जाते. पूर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे तेव्हा मुंबई परिसरातील लोक बैलगाडीने येत असत. वैशिष्ट्ये: बाणगंगेच्या परिसरात आणखीन एक जुने महादेवाचे मंदिर आहे. तसेच साधारण जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे सांगीतिक बाणगंगा महोत्सव करण्यात येतो. या महोत्सवात देशभरातून नावाजलेले आणि प्रसिद्ध संगीत क्षेत्रातील दिग्गज सहभागी होतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणगंगेच्या काठावर दीपोत्सवाचंही आयोजन करण्यात येते. यावेळी संपूर्ण बाणगंगा दिव्याच्या प्रकाशात उजळून निघते. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ असणारे शनी शिंगणापुराचे मंदिर सर्वांनाच माहीत आहे. अतिशय प्रसिद्ध मंदिर हे अतिशय पुरातन मंदिरापैकी एक आहे. इथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान असून या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. येथे स्वयंभू देवस्थान असून इथली शनेश्वराची मूर्ती ही साधारण 5 फूट 9 इंच इतकी मोठी आहे. मामा भाच्याला झालेल्या दृष्टांतानुसार याची स्थापना करण्यात आल्याची आख्यायिका आहे. वैशिष्ट्ये: इथे शनिदेवाचे वास्तव्य असल्याचे कधीही चोरी होत नाही असे म्हटले जाते. इथली लोकवस्ती साधारणतः 3000 इतकीच असली तरी इथे कधीही कुलूप आणि कड्या घातल्या जात नाही याचे नेहमीच आश्चर्य वाटे. येथे चोरी केल्यास अंधत्व येते असेही मानले जाते. धन्यवाद.